कसं काय सोलापूरकर? आता बघा पहाटेचे वाजले 4:30 आणि आम्ही चाललो जरा बाहेर. त्या अगोदर मम्मीला टाटा करून आम्ही निघालो. तर आम्ही एवढ्या रात्रीचं कुठे निघालो हेच वाटत असेल ना? हा सांगतो. तर आम्ही चाललो होतो सांगोल्याला म्हशीच्या बाजारला. तर मी आणि पप्पा चाललो होतो. डोळ्यात काय जाऊ नये म्हणून गॉगल घातलो होतो बघा. सांगोल्यामध्ये पोहोचलो होतो आणि पप्पा कसं त्या शेतकऱ्यांना बोलत होते बघा. आम्ही तेथून आलो कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला इथे. आता शिर्क नाही 6:30 वाजले होते आणि इथं बाजार भरून मशा पण घेऊन जात होते. मग आम्ही आधी गाडी पार्किंग केला. चाचाला 2 चहाची ऑर्डर दिला गरम गरम. रात्री झोप झाली नव्हती म्हणून तोंड कसं झालं बघा. 2 घूट जिंदगी के म्हणून पिऊन घेतलो पहिले. मग निघालो मशा बघण्यासाठी. पप्पा जिथं आपण तिथं हो ओके मध्ये असतंय. मला वाटलं होतं त्यापेक्षा पण मोठाच बाजार भरतो इकडं. विषय खोलाय हो. नंतर ना का नाही मी निरीक्षण केलं जरा. म्हशीचे व्यवहार करताना ना असं टॉवेल मध्ये हात घालूनच करते बघा. काय त्यांना समजतंय. नंतर ना विचारलो नेमकं विषय काय आहे हे. तर म्हणले आपण नेमकं किती न देणार आहे हे दुसऱ्यांना कळू नये म्हणून असं करतात. कारण की दुसरा जास्त पण पैशाने मागू शकतो. पप्पा पण